बातमी आहे घोडेगाव येथून। सामाजिक कार्यकर्ते अनुसूचित जाती बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार बोराडे यांच्यावरती झालेल्या भ्याड खुनी हल्ल्याचा आंबेगाव तालुका राष्ट्रीय कर्मचारी महासंघ, आंबेगाव तालुका सर्व सामाजिक संघटना, आंबेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेगाव तालुका किसान सभा अशा अनेक सामाजिक राजकीय संघटना व विविध पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। याबाबत घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना निवेदन देण्यात आले। यावेळी PSI सतीश डोले यांनी हे निवेदन स्वीकारले। ही घटना तालुक्याला न शोभणारी व निंदनीय घटना आहे। दिनांक 10 मार्च रोजी घटना घडली असून अजून देखील आरोपी पकडले गेले नसल्याने हल्लेखोरांना तात्काळ पटकन अटक करण्यात यावी अशी मागणी व सदर घटनेचा जाहीर निषेध अनेक महिला तसेच संघटना व पदाधिकारी ग्रामस्थांनी केला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। बाह्य परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही पण असं समजलं की हाही रोड आपला असाच होणार आहे आणि तेच कंडिशन झालं होतं, म्हणून आम्ही पाहुण्यांना पहिलं सांगता आम्ही स्वतः रोडचं काम अडवलं की आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही रोड करून देत असाल तर हात लावा, नाही तर इथे तुम्ही रोड करायचा नाही। त्यानंतर भाऊ आले, प्रथम आम्ही बोललो, लाईव्ह दिले, पण त्याच दिवशी जर ही घटना घडली तर मला एकच म्हणायचंय, ज्याला करायचंय, ज्याच्या जीव आहे त्याने समोर येऊन खून करा। तू जर तुझ्या आई बापाचा असेल तर समोर येऊन खून करशील, असं मागं पुढे खून नका करू। खून कसे करायचे आम्ही तर त्यांच्या पायाला जेव्हा हाक मारीन रात्र अटक करायला आमच्यासाठी उभे राहतात, त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज त्यांच्यासाठी उभा राहणार। पण याचा निर्णय झाला पाहिजे, ज्यांनी ही घटना केली त्याला लवकरात लवकर सजा झाली पाहिजे। 100% मॅडम, सजा देणं कायद्याचं काम आहे, परंतु लवकर करून सगळं पुरावे गोळा करून आम्ही लवकर बघा ना, आपला गृहमंत्र्यांचा तालुका आहे हा, आणि जर गृहमंत्र्यांच्या तालुक्यात अशी घटना घडत असेल तर त्याचा उपयोग काय? मग पाहायचं कुणाच्या तोंडाकडे? अरे मंत्री आपला आहे, लोकशाही तुम्ही सर्व करू शकता, परंतु तुम्हाला भेटले म्हणूनच आम्ही काम करणार असं काही नाही। तुम्ही नाही भेटले तरी आम्ही काम करणार। त्यांच्या पैशानी समाजाचा आवाज दाबू नका। अरे लई पैसा असेल तर गरिबांना द्या, पण समाजाचा आवाज सर्व प्रकारचे आपण गोळा केले, टेक्निकल एव्हिडन्स आपण सायबरला पण पाठवले, त्याचा लवकरात लवकर आपल्याला रिप्लाय येईल। त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर आरोपीचा शोध घेतोय, कारण सर्व प्रकारचे आम्हालाही विचार नव्हते की लवकरात लवकर आरोपी अटक करणार आहे। घोडेगावच्या इतिहासात असा प्रकार आम्हाला झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे, त्याबद्दल काही कोणाचाही दुमत असण्याचं कारण नाही। घोडेगावचं नसून तालुक्यातील त्यांच्या बाबतीत काय, कोणाच्याही बाबतीत असा प्रकार होणार अतिशय म्हणजे निंदनीय इतिहासात नाही, म्हणजे घोडेगाव शांततेत नेहमी असणारं गाव आहे। आणि आपण त्या दृष्टीने टेक्निकल एव्हिडन्स, इव्हन सायबरची ही टीम या ठिकाणी काल येऊन त्यांनी संपूर्ण टेक्निकल एव्हिडन्स पण ते घेऊन गेले। त्याचं लवकरात लवकर विश्लेषण करून आपल्याला किती मदत होणार आहे। नाही 100% कसं होतं की नाही त्यांनी जेवढे संशयित त्यांचे नावं दिलेत ते सर्वांना चौकशीसाठी बोलवलं। तर आतापर्यंत भाडे करून महाराष्ट्रात केला जाऊ शकतो, संशयित आहेत पण भाडे करून महाराष्ट्रात आपण आपला तपास चालू आहे, त्याच्यातून जेवढे नाव घेतलं ते सर्व आहेत, त्याच्यातून एखादा कोणाचा रोल आहे संपूर्ण आपण तपास करतोय। जोपर्यंत एव्हिडन्स येत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीने काही करू शकत नाही, परंतु लवकरात लवकर एव्हिडन्स आपण गोळा करून अटक करणार आहोत त्यांच्या बरं का आपण जेवढ्यांची मदत लागते ते सर्वांची घेतोय, आणि म्हणून आपण जास्तीत जास्त आपला जो टेक्निकल एव्हिडन्सवर आहे। नाही आपल्याला ते दोन नाव माहिती मिळाली या स्टेजला मी ती करू शकतो, करणार पण नाही। आणि आमचं असं म्हणणं आहे सर, त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात तो विषय तुम्ही आमच्या हद्दीत म्हणजे अखत्यारीत नाहीये, तो विषय माननीय SP साहेबांच्या अखत्यारीत येतो। त्या संदर्भात जर तुमचं निवेदन असेल मी त्यांच्याकडे ते फॉरवर्ड करून देईन, त्याबद्दल काय। सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावरती जो प्राण घालत हल्ला झाला आहे, त्या हल्ल्याचा प्रथमतः मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्याचा तीव्र निषेध करत आहे। वास्तविक पाहता संसदेचं अधिवेशन चालू आहे, विधानसभेचं अधिवेशन चालू आहे,
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावरती हल्ला होणं ही निश्चितच निंदनीय गोष्ट आहे आणि ते हल्ला एका गृहमंत्र्यांच्या तालुक्यामध्ये होणं हे त्याहूनही निंदनीय आहे. माझी याद्वारे प्रशासनाला विनंती आहे की असे भ्याड हल्ले करण्याची ताकद कोणाच्या पाठबळामुळे येते याचा खरं तर शोध लागला पाहिजे, कारण असा शोध लागल्याशिवाय खरे गुन्हेगार या ठिकाणी समोर येणार नाही आणि म्हणून अशा खऱ्या गुन्हेगारांना समोर आणण्यासाठी प्रशासनानं यावेळेस निश्चितपणे काहीतरी ठोस कारवाई केली पाहिजे. माझी या ठिकाणी घोडेगाव पोलीस स्टेशनला विनंती आहे की आपण त्वरित या गुन्ह्याचा तपास करावा अशी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं विनंती करतो. आम्हाला विनाकारण आंदोलन करायला या गोष्टीवर लावू नये अशी देखील मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आहे, कारण ही भावना अतिशय तीव्र आहे. आत्ताच्या ताईंनी आपली भूमिका मांडली, अशीच भूमिका सर्वसामान्याची आहे. त्याच्यामुळं कुणीही सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचं काम करू नये असं मला या ठिकाणी सांगायचं. सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आज घोडेगाव इथं अनुसूचित जाती जमाती बचाव समितीचे अध्यक्ष नंदकुमार बोराडे यांच्यावर जो भ्याड प्राणघातक हल्ला झाला त्याचा रिपब्लिकन सेना जाहीररित्या निषेध करते व खेड तालुका रिपब्लिकन सेना व पुणे जिल्हा रिपब्लिकन सेना यांच्या वतीने जाहीर निषेध करते आणि पोलीस प्रशासनाला अशी विनंती करते की लवकरात लवकर हे भ्याड हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी व नंदकुमार बोराडे यांच्या घरच्यांना व त्यांना स्वतःला पोलीस संरक्षण द्यावे ही विनंती करतो. आपल्या घोडेगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर जो काही भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहे व घोडेगावच्या वतीनंही या गोष्टीवरती जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. या सगळ्या गोष्टीचा आपले PSI जीवन माने साहेब आहेत, ते कसोशीने तपास करीत आहे. तरी मी गावातील नागरिकांना व सगळ्यांनाच एक विनंती करतो, या प्रकरणामध्ये जी काही माहिती जर समोर येत असेल तर कुणीही या संदर्भातली माहिती लपून न ठेवता माने साहेबांना जे पोलीस PSI आहेत किंवा पोलीस आहेत त्यांच्याशी त्या गोष्टी ओपन करून पोलिसांना सहकार्य करावं व लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपी जे गुन्हेगार असतील ते गजाआड गेले पाहिजे आणि या गोष्टीचा छडा लावला पाहिजे. ही अत्यंत भयानक गोष्ट असून या गोष्टीने पूर्ण गाव हादरून गेलेलं आहे आणि या गोष्टी या गावामध्ये ज्या झाल्यात त्याने गाव पूर्णपणे डिस्टर्ब झालेला आहे. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो, या तपासासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या पोलिसांना एक मदत करावी व समोर यावे. पोलीसही त्यांच्या परीनं जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत आणि लवकरच हे गुन्हेगार गजाआड येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या गोष्टीचा मी या भ्याड हल्ल्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.